जया अविद्या जात जाळीत, जे उरले नित्य स्वभावत, तीर्थ अग्नि आणि होता उरेचिन. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्याने आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 149 ओळीचा विचार करू. जया अविद्या जात जाळीत. चालू झाले. जया अविद्या जात जाळीता, जे उरले नित्य स्वभावता, जेथ अग्नि आणि होता उरेक्षण. काल आपण पाहिलं की मोक्षाची इच्छा करणारे जे आहे ते नेहमीच अखंड यज्ञ करत राहतात. यज्ञामध्ये कधीही त्रुटी निर्माण होत नाही. तर तुम्ही यज्ञ म्हणजे हवनच असं म्हणू नका. अग्नीमध्ये हवनच, हे सुद्धा अग्नीमध्ये हवनच आहे. पण कोणते कोणते अग्नी आहेत, कशा कशाचं हवन केलेलं आहे, हा विचार आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पण काल आपण पाहिलं की ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशील. जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले. आपण पाहिलं की सर्व म्हणजे जे मोक्षाची इच्छा करणारे आहे, सगळं काही करत नाहीत. इथं जरी सर्व शब्द वापरला, ऐसे म्हणजे सर्व, पण सर्वाला काही मोक्षाची गरज नाही. सर्वांनी जर मोक्षाची इच्छा, मोक्षाचे प्रयत्न, मोक्ष जर मिळवला तर असं काही लोकांचं म्हणणं आहे, जगराहाटी कशी चालेल. हे जगराहाटी चालवण्याकरता लोक आहेत. मरायचं जन्मायचं, जन्मायचं मरायचं, याच्याकरता लोक आहेत. त्यांना मोक्षाची गरज नाही आहे. मोक्षाची ज्यांना इच्छा आहे, मोक्ष म्हणजे मुक्त होणे. मुक्त होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. जे बांधले ना त्यातून मुक्त व्हायचे. आता ते पुन्हा भानगडीच आहे. सगळं बांधले का बांधून घेतला हाही प्रकार आहे. म्हणून बांधणं ही काल्पनिकच आहे आणि मोक्ष सुद्धा काल्पनिकच आहे. कारण मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्तच आहे पण काय करतात.
बळजबरीनं बांधून घेतो. माझं 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 माझं, तुझं काही नाही, तुझं कोणी नाही, तुझं काही नाही. पण हे कळालंच जीवाला, काय त्याला सगळ्या दुनियाला माझं म्हणतं. एक बाई यायची आमच्याकडे, ते कोणाचंही नाव घेतलं, हा आमचे ते सोयरेच आहेत, हा आमचे ते सोयरेच आहेत. कुठंही म्हणा काय, आता हा आमचे सोयरेच लागतात. करायचं काय तुला त्याचं? सोयरेचं काय करायचं तुला? पण ते उगीच डोकं उठवायचे. काही बोलायला गेलं का हा ते आमचे सोयरेच लागतात. तर सगळा गाव तुझा मामाचा आणि एक नाही कामाचा. सगळे तुझे सोयरेच आहेत. काय त्याला चाटायचं मीठ लावून सोयऱ्याला? काय असे काही लोकांना सवय असते. आमचे म्हणा सगळे, पण काही लोकांना सोयरे म्हणायचं आणि काही लोकांना सोडायचं, याला काही अर्थ नाही. हे सगळे आपलेच आहेत असं म्हणा ना. तसं तर कधी म्हणतच नाही. ते आमचे सगळे, आमचे वेगळे आणि ते सगळे वेगळे. काय ही एक माणसाच्या ठिकाणी फार मोठा भ्रम आहे लक्षात. माऊली म्हणतात, असं म्हटलं का माऊली? माऊली म्हणतात हे विश्वाची माझे, हे सगळे माझे आहेत असं म्हणालच नाही. तेवढे समाजातल्या लोकांना आमचे सोयरे काही चाटते का त्यांना लोणच्याचं पाणी लावून? करायचे काय? सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग. कोणाचे सोयरेन, कशाचे सोयरेन काय? पण माणसं घ्या अभिमान घेतात काय? ऐसे मोक्ष काम सकळ, ज्यांना मोक्षाची तळमळ आहे, मुक्त होण्याची, त्याच्याकरता जे प्रयत्न करतात. आता मुक्त मोक्ष आहे का हा प्रकार आहे. पुन्हा सुटले 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 सुटले, बांधले बांधले बांधले, बांधले नाही सुटले नाही. बांधले तर सुटायचा प्रश्न येतो ना. आता बंधनाची ठाय नाही ठावे आणि मुक्त कासया म्हणावे. मुक्त झाले, आता ते मुक्त झाले. हा या नाड्यातून मुक्त झाले. ह्याचा पसारा होता, त्या पसाऱ्यातून मुक्त झाले. बाकी मुक्ताचा काही प्रश्न येत नाही ना. म्हणून म्हटलं ते बंधन मानले गेले, बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. बांधलंच नाही तर मोक्ष कसं म्हणायचं? मुक्त सोडलं कसं म्हणायचं? म्हणून या सगळ्या काय आहेत? कल्पना आहेत. काय आहे? सगळ्या कल्पना आहेत. स्वर्ग सुद्धा कल्पनाच आहे असं विचारसागरात म्हटलं. काय स्वर्गाला गेले, दुनियाला गेले, स्वर्ग सुद्धा कल्पना आहे असं विचारसागरात म्हटले 6व्या तरंगामध्ये. ऐसे मोक्ष काम सकळ, अशी जी मोक्षाची इच्छा करणारी. सुटलो बाबा आता एकटं, तुला कोणी बांधलं होतं? सुटलो बाबा एकटंच. आता तू बांधून घेतलं, त्याला काय करावं? समस्त हे यजनशील. म्हणून जे मोक्षाची इच्छा करतात ते यज्ञ केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि ते यज्ञ करणं हा ज्यांचा स्वभाव आहे तेच मोक्षाची इच्छा करतात. बाकी त्याला सवड नाही तुमच्या मोक्ष म्हणायला सुद्धा.
आणि मोक्ष त्यांना कळतही नाही. कशाला मोक्ष म्हणतात आणि कशाला बांधलं म्हणतात आणि ती त्यांना कळतही नाही. गाढवासारखं काय ते गाढवाला जशी कल्पना आहे सगळी, त्याला बांधलंही नाही आणि सोडलंही नाही. पण ते जसं ते कुंभाराने हात फिरवला की ते मानत बांधलं जाग्यावर उभं राहत. तसं हे बिनशाप्टाचं आहे. यांना बांधलं नाही तरी बांधलंच म्हणतं. आणि त्यांनी उजवीकडून हात फिरवला की सुटलं. आता सुटला होता का बांधला होता का सोडला? बांधला नाही सोडला नाही. तसं मग इथं म्हटलं महाराज बंधनाची नाही ठावी मुक्त कासया. माणसं कल्पनाच आहे सगळी. काय सुटलं आणि बांधलं. पोरांचे लग्न झाले की सुटलं म्हणतो. सुटले का हरळीबाई? हरळीबाई तर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही म्हणजे. का हो म्हणजे तुम्हीच बघा आता का होत. तुम्हीच बघा आता का होत. का हो मारा काय मी कशाला रागू? तुम्ही काय माझे शत्रू आहे काय रागवायला? मला काय करायचं? बघा तुमच्या हिताकरता बोल. कधी सांगता? किती दिवस? किती दिवसांनी? 8 दिवसांनी एकदा. आता काय करता म्हणजे? अरे रोज ते करण्यासारखी तुम्ही ते करण्यासारखेच. त्यांना बी अडचणी येत आणि तुम्हाला बी अडचणी येत. आता अडचणी येत दिवस झाले तुमचे. अडचणी येतील काय बोलावं ते बी कळ ना. आता अडचणीची म्हातारी आपण अडचण असते का? चला सोडा विषय. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील. तेव्हा ज्याला मोक्षाची इच्छा आहे ते सोडण्याचे प्रयत्न करतात. ज्याला मोक्षाची इच्छाच नाही त्याला सोडणंही माहीत नाही, मोक्षही माहीत नाही, बंधनही माहीत नाही. तर तुम्हाला अगोदर मी सांगितलं 2दा की मुक्त बंधनाची नाही ठावी मुक्त कासया म्हणा. तर बंधनच माहीत नाही तर मुक्त कसं काय म्हणता येईल? जीही यज्ञद्वारा मनोमूळ क्षालन केले. मग आता ज्याने यज्ञ करून काय केलं? मनाचा मळ धुतला. आता मनाचं काय मळ आहे? मनाचा मळ आहे मल. मनाचा मळ आहे विक्षेप. मनाचा मळ आहे आवरण. ही मनाचे मळ आहेत लक्षात ठेवा. मल ही मनाचा मळच आहे. मल म्हणजे काय? मल म्हणजे पाप. मल म्हणजे पाप. हो. विक्षेप म्हणजे काय? विक्षेप म्हणजे चंचलता. सारखं फिरत राहणं. आम्ही काय फिरत असतो? तुम्ही नाही. तुम्हाला कोण म्हणलं फिरतो? मग कोण फिरतं? कोण फिरतं सर? मन. काय ते सारखं फिरत असतं का नाही फिरत? तुम्ही इथं बसला तर तुम्ही बघा कोणीकडे गेले फिरायला. काय म्हणून त्याच्या ठिकाणी ते मल नावाचा दोष आहे. मल म्हणजे पाप. माणसं नियमाने मंदिरात काय येत नाही ते पाप आडवं येतं म्हणून येत नाही. तर संसाराचं उगीच सांगायचं आपलं गाला. ज्यांना आवड आहे ना ते कधीच गारानं सांगत नाही. ते सवड काढणारच. कोणाचा संसार? कोण संसार? संसार तरी माहिती आहे तुम्हाला? ते माहीत नाही का? तेव्हा मी का सांगतोय लक्षात ठेवा की मल पाप आडवं येतं माणसं. प्रवचनात कीर्तनात भजनात झोप येते की नाही?
पाप आडवं येत म्हणून झोप येते. हे कीर्तनात प्रवचनात भजनात ते झोपतात समजा पाप यांचं आणि ते त्यावेळेस आडवं येत. मल विक्षेप म्हणजे चंचलता, सारखं पळत राहणं पळत राहणं पळत राहणं. चंचल भीमण कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. मन हे चंचल मोठे नलगियाचा ठावची कोठे. मन हे चंचल मोठे. तुम्हाला विचारा मन कुठे आहे? पण कुठे गेलं काही नलगियाचा ठावची कोठे. तू कुठं जातं कोणीकडे जातं केव्हा जातं ते कळत सुद्धा नाही. लक्षात ठेवा. म्हणून ध्यान करतात नाही माणसं. आता कशाचं ध्यान करतात कोणाच ठेव. ते तर पळत राहतं म्हणून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी. मग ते पळत नाही. मनात पांडुरंग पाहिजे, ध्यानात पाहिजे, काय डोळ्यापुढं पाहिजे, वाचेत पाहिजे, म्हणजे मन पळत नाही. मन का पळतं तर ध्यानातही तो नाही, मनातही नाही, वाचेतही नाही, डोळ्यापुढेही नाही, म्हणून ते पळतं 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 पळतं. त्याला बंधनच नाही कोणतं. आपली जे मन आहे ते सगळ्या दृष्टिकोनातून भगवंताकडे लावलं पाहिजे. सगळ्या दृष्टिकोनाकडून. ते मन काही भरती विचार करत राहत आणि जास्तीत जास्त मन हे निगेटिव्ह विचार करतं, पॉझिटिव्ह नाही करत. नेहमी विरुद्ध विचार करत राहत. तेव्हा मन मल विक्षेप चंचलता आणि आवरण. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारं आवरण. आपलं स्वरूप आपल्याला कुठं कळते? मग ते झाकलंय अज्ञानाने. लक्षात ठेवा. अज्ञानाने झाकण के दाखल जातं म्हणून आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही. असे 3 दोष आहेत. कोणाच्या ठिकाणी? मनाच्या ठिकाणी. आणि त्याचं धुवून टाकायचं. मन हे शालन केले मनोमल शालन केले. जया अविद्या जात जाळीचा जे उरले नित्य स्वभावता. आता हे अविद्या म्हणजे अज्ञान. कसं अज्ञान आहे? कारणाचंही अज्ञान आहे आणि कार्याचंही अज्ञान आहे. याला कार्य कारणात्मक अज्ञान म्हणतात. आपल्याला कार्यही कळेना आणि कारणही कळेना. कारण काय आहे आणि कार्य काय आहे? हे संसार कार्य आहे सगळं. म्हणजे याला काही कारण आहे. कारणाशिवाय कार्य घडत. मग याला काय कारण आहे? या संसाराला कारण आहे अज्ञान. संसार आहे का? आपल्याला आहे का म्हटलं तर बोजच वाटत. आहे का म्हणजे? आहे का म्हणजे काय विचारत असतं मी? आहेच. कळलं का? तेव्हा म्हणजे याचंच नाव अज्ञान आहे. मी म्हणत नाही न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. न झाला प्रपंचच नाही. तुम्ही कशाला म्हणता प्रपंच मला माहित नाही. माऊली म्हणतात प्रपंच एक झाला होता. हे समूळ मिथ्या वार्ता. कशामुळे तुम्ही अडकता, कुठे अडकता, कशात अडकता मला माहित नाही. पण माऊली तर असं म्हणतात बघ. यांनी आता प्रपंच सांगितलं नाही काय मला? प्रपंच आहे महाराज, प्रपंच आहे.
मला काही कल्पना नाही होत त्याची. काय प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्या वार्ता. आता माऊली खोटे का तुम्ही खरे? सांगा बरोबर. माऊली खोटे का तुम्ही खरे? तुम्ही नेहमी प्रपंच पुढे मांडता, प्रपंचाचं गाणं करता. माऊली खोटे का तुम्ही खरे? काय आपण खोटे? तुम्ही खोटे? अरे आता कळलं मग तुम्ही खोटे आहेत. मग तुमचं आडनाव सुद्धा खोटेच. तुमचं आडनावही खोटे. प्रपंच आडवा करता ना. काय करावं महाराज, प्रपंचाने सुधरतच नाही. काय करावं महाराज, प्रपंच मागं लागला. मला सांग, काय दुर्दैवाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. काय प्रपंच एक झाला होता ही समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल पुन्हा मागुता, कदा कल्पांती घडेना, कल्पांती घडेना. पुन्हा नाव घ्याल प्रपंचाचं. तुमचं मन आडवं येत, प्रपंच आडवा येत नाही. प्रपंचच नाही तर काय आडवा येईल तो? तुमच्या मनात जाऊ द्या. रोजच काय जायचं आणि ते काय ऐकायचे रोजच. काय असं आपलं मन आडवं येतं. प्रपंच नाहीच ते काय आडवं मग. कळलं का? म्हणून जया हे अविद्या. अविद्या हे काय आहे? अज्ञान काय आहे? अज्ञान काय आहे? हे जे म्हणलं त्याचं कारण आहे अज्ञान. हे काय म्हणले ते तुम्हाला माहित नाही. हे काय म्हणले? काय म्हणले बाहेर? संसार. मग ते जे म्हणतात त्याचं कारण काय आहे? अज्ञान आहे. नाही तर ते म्हटलेच नसते. अज्ञानामुळे म्हणतात. माणसं जे संसाराला पुढं करतात ते कशामुळे करतात? न कळल्यामुळे. काय अज्ञानामुळे करतात. तुम्ही नुसतं ऐकत जा सगळे. बोलत जाऊ नका. मी विचारलं तर बोलत जा. काय कारण तुम्ही हो म्हणतात तेही मला खरं वाटत नाही आणि तुम्ही नाही म्हणतात तेही मला पटत नाही. म्हणून नुसतं ऐकायचं. तुम्ही बोलण्याचं काम करत जाऊ नका. काय कारण मग ते तुमच्यावर येईल पुन्हा बोलल्या. बोलण्याचं काम केलं. म्हणून जया अविद्या जात जाळीता. कळलं का? अविद्या म्हणजे अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य आहे प्रपंच संसार. ज्याला तुम्ही म्हणता का नाही ते अज्ञानाचं कार्य आहे. मग अज्ञान खरं आहे का हो? ज्याचं अधिष्ठान खरं त्याचं कार्य खरं असतं. अधिष्ठानच खरं नाही तर कार्य कसं खरं राहील? कळलं? म्हणून ती कार्यकारण भाव आहे त्याच्या ठिकाणी. कशा म्हणजे अज्ञानाच्या ठिकाणी. अज्ञान हे कारण आहे आणि संसार हे कार्य आहे. हे काय करायचं? जाळायचं. तुम्हाला काय बोलता तुम्ही? तुम्हाला तोंडाला आहे तुमच्या जिभेला. जाळायचं. संसार जाळतं ते कुठे? असं म्हणाल की मी? तुम्हाला बरं वाटेल काय? महाराज म्हणले बा जाळोनी संसार बैसलो अंगणी. काय म्हणले महाराज? तुम्हाला नाही बरं वाटायचं मला. काही लोकांना नाही बरं वाटत बरं माझे शब्द. पुष्कळ असे नाक डोळे मोडतात. मी माझं सगळं लक्ष असतं ना. पण आता त्याला काही विलाज नाही. जे आहे ते सांगावं. तुम्हाला पटो न पटो पण आहे ते सांगायचं काम आहे. पुष्कळ वेळा मी पाहतो काही लोकांकडे तर त्यांना ते पटत नाही. बोल चेहरा लगेच सांगतो मिया क्यों रोती आहे तर बोले सुरतही बोल.
चेहरा लगेच सांगतो. पटलं की चेहरा वेगळाच असतो आणि नाही पटलं की चेहरा वेगळाच होतो. म्हणून म्हटलं जया अविद्या जात जाळीता. अविद्या अज्ञानही जाळायचं आणि अज्ञानाचं कार्यही जाळायचं. महाराज म्हटले म्हणून जाळुनी संसार बैसरू आणले. महाराज म्हटले मी संसार काय केला, त्याची राख रांगोळी केली ना, जाळला संसार. आणि मग मी भगवंताचं भजन कोण आला पाहिजे, हा भक्त. काय तर साधारण सांगायचं आल्यावर पुन्हा काय लक्षात ठेवा. जया अविद्या जात जाळीता, जे उरले नित्य स्वभाव. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अविद्या काय करायची म्हणले ते बी लक्षात नाही तुमच्या. माऊली अविद्या काय करायची म्हटले, जाळायची. आता अविद्या जाळल्यानंतर बरं का, प्रपंच अविद्येचं कार्य प्रपंच आहे. कारण जळाल्यावर कार्य राहील का? दोन्ही जळाले पाहिजेत का? खाली ती आहे का, जगदंबा आहे खाली? आहे. तिला नाही का कान ऐकायला? वर काय चालू सांगता येत नाही ते काय. जया अविद्या जात जाळीता, जे उरले नित्य स्वभाव. बघा मोठी गंभीर बघा काय जाळलं. कोण तुम्हाला काय पूजायचं, तुमची पूजा करायची काय असं. इथं बसून तिकडे बसले आज. तेव्हा अशा प्रकारे जया अविद्या जात जाळीता. आता गंमत हे लक्षात ठेवा नाही का. अविद्या जाळल्यावर काय शिल्लक राहतो, बरं ज्ञान का होईल. जमान बघा आणि कुणबी दोहेरी राब आणि गुंड्यात मनगुटी उभ्याने हवं. तसं प्रकार मधून मधून माझ्या आधानुसार काय. जया अविद्या जात जाळीता, जे उरले स्वभाव नित्य. नाही त्यांना गप्पा सांगा आपण बडबड करा असं कळलं का. अविद्या जाळल्यावर काय राहतं शिल्लक. मी मग तुम्हाला सांगितलं अज्ञानाने काय झाकलं हे बी लक्षात नाही तुमच्या. मला विक्षेप आवरण सांगताना आवरण कशाला केलं, आत्मस्वरूपाला आत्मतत्वाला अज्ञानाने झाकलं. ते नित्य आत्मतत्व आहे लक्षात ठेवा. म्हणून जया अविद्या जात जाळीता, अविद्या जाळली की जे उरलं ते नित्यतत्व. नित्यतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व राहील. ब्रह्मतत्व अविद्येमुळं कळत नाही ना, मग तिचं काय करायचं, राख. त्याच्यामुळं त्या अविद्येमुळे संसार आडवा येतो. प्रपंच काय
मग अविद्याही जाळायची, म्हणजे अज्ञानही जाळायचं, आणि अज्ञानाचं कार्य प्रपंचही जाळायचा. उरले ते तत्वता नित्य तत्व, म्हणजे उरलं ते आत्मतत्व ब्रह्मतत्व शिल्लक राहते. लक्षात, जेथ आग्नी आणि होता, जेथ आग्नी आणि होता उरेच ना, मग आता अग्नीही शिल्लक राहत नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईत समाप्ती झाली जैशी. कापूर जळल्यानंतर तिथं काही राहतच नाही ना, कोळसे नाही, राख नाही, काही नाही. कळलं का? म्हणून जे तर अग्नी आणि होता उरेच ना, मग त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी कुठं अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अद्वैत तत्व जे आहे, नित्य तत्व जे आहे, ब्रह्मस्वरूप ब्रह्मतत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे, त्या ठिकाणी मग अग्नीही राहिला नाही आणि हवन करणाराही राहिला नाही. दोन्ही संपलं, काही नाही. अग्नी आणि होता, अग्नी नाही राहिला, अग्नीला अग्नीचं काम करून टाकलं. मग हवन करायचं कसं करायचं? हवन करणारही राहिलं नाही. जेत यजितयाचा काम पुढे, यज्ञीची विधान सरे मागुती, जेथोनी ओ सरे क्रिया जात. काय शब्द वापरले मौलीनं बहारदारीचे, लक्षात. काय एक एक शब्द इतका भारी आहे, लक्षात ठेवा, की बोलायचं कामच नाही. ते शब्द फक्त शब्द बोध व्हायला पाहिजे. जेथ यजितयाचे काम पुरे. आता यजितयाचे, यजितया कोण? यजितया यजिताई नाही, यजितया. यजितया कोण? काय म्हणले तुम्ही? यज्ञ करणारा यजितया. काय हवन करतो तो. यजितयाचा काम पुरे आणि यज्ञीचे विधान सरे. आता विचार करा तुम्ही, ज्या ठिकाणी हवन करणारच राहिला नाही, मग यज्ञ राहील? यज्ञाचं विधानच नाही तर यज्ञ राहील का? नाही राहणार. काय यज्ञाचं विधानच नाही राहिलं तर यज्ञ करणार कसं राहील? अग्नी कसं राहील? म्हणून जेत यजितयाचा काम पुरे. मग यजितया म्हणजे यज्ञ करणारा जो आहे, आणि त्या यज्ञ करणाराची इच्छा पूर्ण होत आहे. काम म्हणजे इच्छा. यजितयाचा काम पुरे, यज्ञ करणाराची इच्छा पूर्ण झाली. मग यज्ञीचे विधान सरे. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत यज्ञ आहे, तोपर्यंत यज्ञ करायचा आहे. कुठलाही यज्ञ इच्छेनं केला जातो, त्या इच्छेच्या पूर्तते करतात. इच्छेची पूर्तता झाली की मग ते माणसं सोडून देतात. म्हणून म्हटलं या यज्ञीचे विधान सरे. इच्छा पूर्ण झाली की यज्ञ संपला.
मागुते जेथोनी ओसरे क्रिया जात. मग आता लक्षात घ्या, यज्ञ करणं क्रिया आहे काय? तसं कर्म कर्ता आणि क्रिया. मग कर्म काय आहे? यज्ञ असं म्हणाल का? आणि यज्ञ करणारा हा कर्ता आहे आणि क्रिया काय आहे? हवन करणे. कळलं? मग आता विचार करा तुम्ही, अगोदर काय संपलं आपलं? हवन करणार आहे का? त्याची इच्छा पूर्ण झाली. हवन करणाऱ्याची इच्छा पूर्ण झाली, हवन करणारा राहिलं नाही. ज्याच्यात हवन करायचं ते राहिले नाही. आणि मग ज्या क्रियेच्या द्वारे केल्या जातं ते क्रियाही राहिली नाही. म्हणजे त्रिपुटी संपली की संपलं सगळं. त्रिपुटी संपली पाहिजे. कर्म, कर्ता, कर्म आणि क्रिया, या त्रिपुटीचाच प्रपंच आहे सगळं. नव्हे, त्रिपुटी म्हणजे प्रपंच. जिथं त्रिपुटी संपली त्याचं नाव परमार्थ. म्हणून परमार्थात कधी त्रिपुटी नसते आणि प्रपंच त्रिपुटीशिवाय नसतो. लक्षात ठेवा. मग तिथं कर्ता आला, तिथं कर्म आलं. कर्ता आला की, कर्ता शब्द आला की कर्म आलंच. आणि कर्म आलं की केल्याशिवाय होत नाही. मग क्रिया आलीच. ही कर्ताही संपला पाहिजे. आता कर्ता केव्हा संपला होता आपल्या इथं? त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर संपला नाही का? मग आता कर्ता म्हणजे हवन करणारा. मग आता हवन करायचं संपलं तर यज्ञ अग्नी संपला. आणि हवनाची जी क्रिया आहे ती संपली. मागुते जेथोनी ओसरे क्रिया जात. हे तिन्ही संपावं. तर तिन्ही लावून घेतलं आपण. मी कर्ता आहे, मला कर्म करायलाच पाहिजे. काय? कर्ता नाही, कर्म नाही आणि क्रियाही नाही. हे तिन्ही संपलं की प्रपंच संपलं. प्रपंच संपला की मुक्त झाला. असा प्रकार आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी मागुती जेतन ओसरे क्रिया. करावं लागतं, केल्याशिवाय होतं काय? करावंच लागतं, केल्याशिवाय होतं काय? काय करता तुम्ही सांगा मला. तुम्ही काय करता? बोलत चला. आता बोला. तुम्ही काय करता ते मला सांगा. काय करता तुम्ही? लक्षात ठेवा, कर्म करतो, कर्म करता तुम्ही. चुकलं सगळं. कर्म करतात का? केल्याशिवाय होतं काय? केल्याशिवाय होतं काय? केल्याशिवाय होतं काय? तुम्ही करता का? होतं. हा, करायचं काय आणि होतं काय हे बी कळत नाही आपल्याला. काय करावं लागतं आणि काय होतं फटाफट. आता मी विचारलं नाही बोलत, तुम्ही नाही विचारलं की मध्येच बोलत राहतो. काय विचारला प्रश्न मी? ते मी विचारला. आता काय विचारलं? काय करता काय होत, काय करावं लागतं काय होतं असं विचारलं तुम्ही. कळलं का तुम्हाला?
मग काय करावं लागतं, काय होतं हो सर? हा, असं प्रपंच होतो आणि परमार्थ मात्र भजन करा, भजन करा, भजन करा म्हणावं लागतं. संसार करा, संसार करा. काय करायचं? कसा संसार करा? दगडाचा संसार करा. संसार करतात काय? करत नाही. म्हणजे कर्म, संसार द्या सोडून कर्म करत नाहीत. काय? परमार्थ करावा लागतो. कर्म होणार ते होते प्रारब्धेची. जसं पूर्वजन्मात पेरला असेल तसं उगव. करावं लागत नाही. म्हणून मागुते जेथोनी ओसरे क्रिया जा. म्हणून कर्तृत्व जावं आणि काय करायचं तेही जावं. आपलं कर्तृत्व म्हणजे प्रपंचाकडे आहे. संसार केल्याशिवाय होतं का? आणि केल्याशिवाय होतं का? आणि केलं तर होतच नाही. जसा होता व्हायचा तसाच. म्हणून संसार करायचा नाही, करायचा मात्र परमार्थ आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला नाही कळलं तर मला विचारत चला, मी सांगत जाईल पुन्हा. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे. काय? माऊली त्याचा विस्तार करता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः आता ईश्वर निष्ठांची मांडली अनवरत भूमंडळी भेटो दयाभूता चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अनर्व विभूषांचे चंद्रमेले अलांछन मार्कंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू सरस्वती पूर्णभूमी तिने लोकी गजवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपदिवे विशेष लोके दृष्टा दृष्टविजय होवावे. हे जमणे श्री विश्वेश्वराहो हनुमान सीता हनुमान सीता